मंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावात 2 गटात राडा झालाय। समाजकंटकांकडून काही दुकानांची जाळपोळ आणि तोडफोडही करण्यात आली आहे। राडानंतर गावात तणावपूर्ण शांतता आहे। उद्या सकाळपर्यंत गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। पाळधी पोलीस स्टेशनमध्ये 20 ते 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मंत्री गुलाबराव पाटलांच्या चालकानं हॉर्न वाजवल्याच्या रागातून हा राडा झाला। शिवसैनिक आणि गावातील तरुणांमध्ये हा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। काही दुकानं वगैरे फुटले आहेत। आम्ही आरोपींचा शोध घेतोय। माननीय SP साहेब आहेत, IDC साहेब आहेत, DSP साहेब आहेत, आमचं पूर्ण स्टाफ आहे, RCP आहे। सध्या आता गावात शांतता आहे। आमचं बोलणं चालू आहे आणि ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांच्यावर सर्व गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल। कशामुळे घडलेलं आहे सर, काय कारण आहे? त्या संदर्भाने तपास चालू आहे। आम्ही सध्या जरा शांतता करतोय। आता या गावात पूर्ण शांतता झालेली आहे। जळगावमधल्या परळीमध्ये 2 गटामध्ये राडा झालेला आहे। काय सांगाल अशा प्रकारच्या राड्याच्या घटना ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात होतात? आता ते घटना काय तिथले SP तपास करतात किंवा त्याबद्दलचा मी SP शी बोलेल। पाळधीत नेमकं काय घडलंय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। राडा झालेलं पाळधी हे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचं गाव आहे। 31 डिसेंबरच्या रात्री 12च्या सुमारास गुलाबराव यांचे कुटुंबीय बाहेर जात होते। गुलाबराव पाटील यांच्या कार चालकानं हॉर्न वाजवला आणि एका गाडीला कट मारला। दुसऱ्या कारमधील तरुणांनी गुलाबराव यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला शिवीगाळ केली। त्यानंतर शिवसैनिक आणि पाळधी गावातील तरुणांमध्ये वाद झाला। अचानक संतप्त जमावाकडून दगडफेक करण्यात आली। दगडफेकीत काही जण जखमी झाल्याचीही माहिती आहे। काही दुकानांना आग लावण्यात आली। 12 ते 15 दुकानांचं यामध्ये मोठं नुकसान झालंय। याची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले। दगडफेक आणि आग लावणारे तोपर्यंत फरार झाले होते। घटनेनंतर गावातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। दरम्यान तोडफोडीत ज्या दुकानदारांचं नुकसान झालंय त्यांच्या प्रतिक्रिया आल्यात, पाहूया। CCTV कैमरे और जिस किसी ने भी मेरी दुकान फोड़ा होगा वो सब कैमरे में आए हैं। कैमरे में आने के बाद मतलब उनको वीडियो देख के उठाना चाहिए, मेरी यही रिक्वेस्ट है। कितना नुकसान हुआ है? मेरा कम से कम 3-3.5 लाख रुपए के आसपास नुकसान हुआ है मैडम। क्या बेचते थे आप दुकान में? मेरा दुकान था फ्रिज का, मतलब ऐसा पूरा तोड़ फोड़ करके फेंक दिया है। सब माल बिल भरा हुआ था। सैटरडे को ही मेरे भाई ने माल भरा था 5-1 लाख का। मेरा 20-22-25 लाख का नुकसान हो गया है। हम गरीब लोग हैं, सब गांव को पता है हम कैसे लोग हैं। मेरा भाई भी गरीब है, हमारे को सब गांव पहचानता है। अभी मेरे को कुछ है हमको पता ही नहीं किसने जलाया क्या जलाया, ये हमको पता ही नहीं। हमको जब सवेरे आए तो हमको पता चला कि हमारा दुकान जल गया। मला 11:30 पौने 12 वाजता फोन आला तर दुकान तुझी बळाली म्हणे। आता मी पाहायला आला तो कुणी इथे दिसला नाही। पोलीसवाले होते, सर्व बंपर गाड्या सर्व आले होते पाणीचे, ते बुजावले, पाणी टाकले त्याच्यात। नुकसान तर सर माझा 15-16 लाखाचा वरतीच माल होता। मोबाईलचा रिचार्ज वगैरे मी सर्व ठेवलं, पैसे दिले बी होते माझे थोडेफार, ते सर्व पूर्ण नुकसान झालं आहे। दरम्यान जळगावच्या पाळधी गावातून सद्यस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी यांनी। काल रात्री पाळधी या गावामध्ये गुलाबराव पाटील यांचं कुटुंब हे घराकडे जात असताना त्यांच्या चालकाने हॉर्न मारल्यामुळे झालेल्या वादात ह्या ठिकाणी 2 गटात मोठे वाद झालेले आहे आणि त्यामुळे दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे। आपण आता पाळधी या गावात आहोत। मंत्री गुलाबराव पाटील देखील ह्याच गावात राहतात आणि ह्याच गावात आता आपण बघू शकतो की ह्या ठिकाणी कशा पद्धतीने 2 गटात हाणामारी झाली आणि त्यानंतर त्यांचा वाद विकोपाला गेल्यानंतर जाळपोळ झालेली आहे। अनेक वाहनांची देखील या ठिकाणी जाळपोळ करण्यात आलेली आहे। 10 ते 12 दुकानांचं नुकसान झालेलं आहे। 4 ते 5 दुकानं ही जळून खाक झालेली आहेत। ते
विशेषदृष्ट्या आपण बघतोय आणि आज सकाळपासून आपण जर बघितलं तर मोठा फौजफाटा पोलिसांचा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. मोठा तगडा पोलीस बंदोबस्त आहे. उद्या सकाळपर्यंत या ठिकाणी संचारबंदी देखील लागू करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने पोलीस या ठिकाणी आहेत आणि अत्यावश्यक सेवा वगळून या ठिकाणी कुणालाही प्रवेश दिला जात नाहीये गावात. सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव.